आपण आता विश्वास तुमच्याकडे येऊया परत एकदा. आपण आपली सुरुवात कुठून झालेली आहे ते प्रेक्षकांना सांगायची गरज नाही. अगदी त्या व्हर्टिकल फ्रेम पासून हॉरिझॉन्टल फ्रेम पर्यंत यायचा प्रवास तुमचा कसा होता आणि ती सुरुवात कुठून झाली, अल्बम सॉंग पासून झालेली आहे, पण ते ते शिफ्ट होण्यामध्ये किती वेळ गेला व्हर्टिकल टू हॉरिझॉन्टल? तर खरं सांगायचं की खोटं सांगायचं हा विषय आहे. कारण विषय असा आहे की आपण जेव्हा सांगतो ना एखाद्या विषयाविषयी की असा असा विषय आहे, मी अगोदर सोशल मीडिया यूज करायचो, त्याच्यानंतर मी ॲल्बममध्ये आलो, त्याच्यानंतर मग चित्रपटामध्ये सिरीजमध्ये आलो, त्याच्यानंतर मग चित्रपटांमध्ये आलो. जेव्हा आपण प्रवास सांगतो ना तेव्हा खूप लांबचा पल्ला असतो. मी जेव्हा सोशल मीडिया यूज सुरू केलेलं त्याला जवळपास आता 9 वर्ष झालीत. त्याच्यानंतर मी ॲल्बम सॉन्ग जेव्हा सुरू केलेले आहेत जवळपास आता 4-5 वर्ष झालीत ॲल्बम सॉन्ग पहिलं येऊन माझं. त्याच्यानंतर मग सिरीज असेल किंवा चित्रपट असेल, जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही जेव्हा चित्रपटामध्ये काम करतात किंवा जेव्हा तुम्ही कलाक्षेत्रामध्ये काम करायला लागतात तेव्हा तुम्हाला स्वतःवर प्रचंड काम करावं लागतं. मलाही सुरुवातीला हेच वाटलेलं की जर मला एक्सपिरियन्स आहे ॲल्बम सॉन्गचा, म्हणजे जर मी आतापर्यंत 50-60 ॲल्बम सॉन्ग केलेले आहेत, मला असं वाटलेलं भाई चला कॅमेरा इज कॅमेरा, आपल्याला काय तिथं परफॉर्म करायचं आहे फक्त. पण या माणसाला भेटल्यानंतर मला कळलं की भाई काय असतं साहित्य. म्हणजे मला साहित्य वाचण्याची प्रचंड आवड आहे अगोदरपासून. पण जेव्हापासून मी रील स्टार झालेलो ना तर तेव्हापासून ती जरा हवा लागलेली आणि त्याच्यानंतर मग मी साहित्य वाचनच सोडून दिलेलं आहे. हे काय गरज आहे, पण मला त्याच्याकडेच परत वळावं लागलं. मला ॲक्च्युली जेव्हा पहिल्या वेळेस रोल ऑफर केला तेव्हा मला माहिती नव्हतं की काय काय माझ्यामध्ये कमी आहेत किंवा वगैरे वगैरे. कारण मी जर थिएटर करत असतो किंवा माझे जर असे मित्र असले असते तर मला त्या गोष्टींचा गंध आला असता की बाबा ह्या गोष्टींवर मला काम करावं लागेल. पण मला सचिन सरांना भेटल्यानंतर मला पहिल्या वेळेस कळलं की भाई ह्या गोष्टी अशा असतात, कॅरेक्टर असं असतं, डायलॉग डिलिव्हरी अशी असते किंवा तुम्हाला कॅमेरासमोर असं उभं राहावं लागतं, तुम्हाला हे साहित्य वाचावं लागतं, म्हणजे भरपूर गोष्टी आल्या याच्यामध्ये. मग जवळपास 1 वर्ष आपण अगोदर सुरू केलं होतं ॲक्च्युली, वर्कशॉप वगैरे असेल सगळ्या गोष्टी. तर मला स्वतःला जास्तच काम करावं लागलं. तुला विश्वास बसणार नाही, पण आपण जेव्हा रील करतो, व्हर्टिकल व्हिडिओज करतो, तेव्हा ते टिकटॉकचं असतं ना असं 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 कुठेही आपण फिरतो वगैरे वगैरे. भाई ते स्टेबल करण्यासाठी मी वेट लावून जरा प्रॅक्टिस करत होतो कारण जेव्हा मी बघितलं ना जरा टेक घेऊन, तर मी असंच हलायचो. तर मग ते जरा स्टेबल करण्यासाठी मग ते वेट लावून हे करणं असेल. त्याच्यानंतर मग माझी ना भरपूर ठिकाणी फंबल पाडायची. फंबल पण विषय असा होता की मला म्हणजे ते 2 जेव्हा स्वर एकत्र येतात ना, ड्र असेल तर हे असे शब्द उच्चारता यायचे नाही. मग जिभेच्या खाली पेन्सिल, मला यांनी ट्रिक सांगितलेली सगळे आहे. एकांकिकावाले ट्रिक्स. मग त्या ट्रिक यूज करून मी जरा साहित्य वाचण्याचा प्रयत्न केला यार. मग हळूहळू मग भाषा स्वच्छ झाली. तर असे भरपूर प्रकार केलेले आहेत या मागच्या 3-4 वर्षामध्ये.